नमस्कार, आज पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर जे काही न्यू बिगिनर्स असतात कटोरी ब्लाऊज शिवण्यामध्ये किंवा कोणतेही जेव्हा फिटिंग आपण करतो तर त्याचं फिटिंग प्रॉपर आलं तरच कस्टमर आपल्याकडे भरपूर प्रमाणात अट्रॅक्ट होतात. तर ते फिटिंग येण्यासाठी व्यवस्थित येण्यासाठी मी कोणत्या टिप्स यूज करते ज्या की तुम्हाला तुमचे कस्टमर वाढवण्यासाठी उपयोगी ठरणार आहे ते या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत. तर हे बघा, सगळ्यात पहिले तर कस्टमरला कोणताही जे मापाला ब्लाऊज देतात तेव्हा हा फुगा जो येतो लुझिंग असल्यामुळे तर तो येणार नाही. प्लस साईज असू दे किंवा कोणतीही साईज असू दे, अगदी बारीक मुली असल्या किंवा बारीक लेडीज असली तरी त्याला या ट्रिकनुसार मी जी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे त्या ट्रिकनुसार जर फिटिंग केला तर कुठेही प्रॉब्लेम येणार नाही आणि काही फिटिंगचे प्रॉब्लेम येणार नाही. बघा, एकदम सरळ टिपा येतात, सरळ टिप येतात आणि पूर्ण मुंडा हा व्यवस्थित येतो, कुठेही हलत नाही. तर हे काय आहे ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कोणत्या टिप्स. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे काही कस्टमर आपल्याला ब्लाऊज दिलेला आहे मापाला त्या ब्लाऊजवरूनच मी तुम्हाला या ब्लाऊजचं फिटिंग मार्किंग कसं करायचं हे सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. प्लस साईजमध्ये ब्लाऊज आहे. तुम्ही जिथं बटन लावणार आहात आणि जिथं काळजी करणार आहात ते पूर्ण व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. टाचणी लावूयात आपण इथे कसं करणार आहे त्यामुळे उलटा करून घेऊया ब्लाऊजला. या पूर्ण उलटा केल्यावर असेल. तर सगळ्यात महत्त्वाची टिप, आपण कोणतंही डायरेक्ट माप त्याच्यावर घ्यायचं नाही. हा मापाचा ब्लाऊज आहे कस्टमरचा, तर या मापावरूनच ते माप आपण घेणार आहोत फिटिंगसाठी. काजा आपण बटन्स लावून ठेवू शकतो म्हणजे काय त्रास होणार नाही. तर याचं काही जे काही माप आहे इथून तिथपर्यंत ते टेपने मोजूया. पूर्ण 8 इंच येते का, तर इथं सुद्धा आहे असं जिथं आपण बटन लावणार आहे. मी इकडे बटन लावणार आहे तर बटन लावल्यापासून 8 इंच इकडे मार्किंग करायचं आणि ह्याच्याच खाली पाठीमागची बाजू आहे ती सुद्धा मार्किंग करायची. तुम्ही डायरेक्टली असं जर घेणार असाल तर असं सुद्धा घेऊ शकता माप, काही प्रॉब्लेम नाही. आणि बघा, मी या साईडचं करू शकताय. म्हणजे इकडे आणि इकडे एकसारखी आपली माया राहील. बरेच जे न्यू बिगिनर्स आहेत त्यांना हा प्रॉब्लेम होतो की एका साईडला कमी आणि एका साईडला जास्त राहतात. तर ते तुम्ही असं ऍडजस्टमेंट करून घ्या. म्हणजे पाठीमागची आपली बाजू आहे जे आपण मार्किंग केलेलं आहे, जे हे मार्किंग आहे बदललेलं त्याच्यावरूनच करायचं. पाठीमागचा भाग सुद्धा असंच घ्यायचा. हा पाठीमागे, हा पाठीमागे, एकदम परफेक्ट मापाला. आता सरळ जे मापाला ब्लाऊज आहे तो मापाचा ब्लाऊज सरळच ठेवायचा आणि इथून तिथला मुद्दा पूर्ण असा माप घ्यायचा. तुम्ही तर घेते बघा किती येते बघा, ओढायचं पूर्ण 8.5 इंच येते. इकडे पण 8.5 इंच घ्यायचं, इकडे पण 8.5 इंच घ्यायचं. कारण कोणत्याही स्त्रीचं वेगवेगळा मुद्दा हा नसतो. त्याचे काही मिडल पॉईंट आहे तो मिडल पॉईंट
बाही आहे यांची 5 इंच. तर 5 इंच बाहीमध्ये 5 इंच इथे येते आणि 1 इंच मी एकच रेष पुढे केलेली आहे इथं. तर जे काही हा मिळालेला पॉइंट आहे आणि हा असं सरळ जोडून घेऊया बघा.